को पावर्ड बाय सिल्वर पंप्स एंड बुटर्स। नाम याद रखना, नेचुरल पेन रिलीफ पार्टनर रेली स्प्रे, ताकि आप जीते आपकी इंजुरीज नहीं। अमरावतीत आता एका पोस्टरची चर्चा आहे। ते पोस्टर म्हणजे बहुजनांचा बहुचर्चित चेहरा रवी भाऊ, अर्थात नवनीत राणांच्या हिंदू शेरनी या पोस्टर पासून आता रवी राणांनी बहुजनवादी चेहरा स्वीकारलेला आहे। अर्थातच निमित्त आहे विधानसभा निवडणुकांचं। विधानसभा निवडणुकांमध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघ हा बहुचर्चित विधानसभा मतदारसंघ ठरतोय, कारण या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे। एकीकडे रवी राणा मैदानात उतरलेलेच आहेत, तर दुसरीकडे सुनील खराडे ठाकरे गटाकडून मैदानात उतरलेले आहेत, तर भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार भारतीय हे अपक्ष म्हणून या मैदानात उतरलेले आहेत। बडनेरा हा विधानसभा मतदारसंघ तसा अमरावतीतला शहरी भागातला मतदारसंघ आहे। या ठिकाणी कुणबी आहेत, तेली आहेत, मुस्लिम आणि दलित मतं ही सुद्धा निर्णायक आहेत आणि म्हणूनच कदाचित हिंदुत्ववादापासून आता बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा प्रचार हा बहुजनवादी होतोय का, बघूयात बडनेरा विधानसभा मतदारसंघात आणि इथल्या जनतेच्या मनात नेमकं काय सुरू आहे। रवी राणा काय म्हणतात, येतील का निवडून? हा बाबा, काऊन नाही येणार? नवनीत राणा तर हरल्या ना, पण हा तर ते पार्टीवाल्यांनाच पाळलं तिला। कुठल्या बीजेपी। क्या होने वाला इस साल? इस साल देखो अब कौन आता तो हम पब्लिक जिधर जाएंगे हम उधर जाएंगे। पब्लिक जिधर जाएंगे उधर जाएंगे, और नेता किधर जाएंगे फिर? नेता जो आएगा तो उसके तरफ जाएंगे हम। अच्छा, कौन कौन, क्या क्या लगता है, रवि राणा आएगा, तुषार भारती आएगा? देखो अब कौन आता तो पक्का तो बोलते नहीं, कौन आता तो। रवि राणा का काम अच्छा है क्या? पहले करा उन्हें अच्छा, अभी इतना ही खास नहीं कर रहे, इधर अभी नहीं रहना ज्यादा। काय दादा, काय म्हणते बडनेरा? मस्त आहे सर्व। मस्त आहे सर्व। काय सध्या काय वातावरण आहे? वातावरण तर ठीकठाक आहे सध्या, काही आपलं इकडे तिकडे बाहेर लक्षच नाही आहे वातावरणात। आपलं मस्त, खुर्ची मसाज मस्त, बस मी मस्त, माझी मसाज मस्त। वोटिंग करतो की नाही? करतो ना। बरं, मग काय यंदा चित्र, रवी राणा येतील की नाही? काय सांगावं, काही सांगता नाही येत तरी। काय सांगता येत नाही। सामान्य माणसाला फक्त एक रोजीरोटी पाहिजे, कारण त्याच्या रोजीरोटीला जर भाव वगैरे मिळाला, जसा कास्तकार झाला, कास्तकारांनी कसं आहे का सामान्य माणूस कास्तकार काय लावते, सोयाबीन लावते, सोयाबीन बद्दल जर त्याला जर भाव वगैरे जर मिळाला तर त्याला पुढं चालून खुशी होते का नाही बा, आज आपण 2 एकर वाहिलं, उद्या 4 एकर होऊ आपण, कारण आपल्याला सामान्य माणसाला एक तेच पाहिजे, म्हटलं बाकी काहीच पाहिजे नाही। मामा, काय बारदानांचा व्यवसाय का तुमचा? हो, काय करता बारदानांचं? हे सोयाबीनसाठी विक्री करतो। बरं, मग काय यंदा बडनेरा चित्र तुमच्या? आता काय आम्ही आमच्या व्यवसायामध्येच आहे मग्न, काही बाकी काय घडणार नाही? नाही। आता काय करायचं, आपण आपलं 2 पैसे मिळवण्याचं हेच मान। रवी राणांचं काय चांगलंय का काम? वा वा, चांगलं काम, सगळे बडनेरात वा वा मस्त म्हणतात, परत एकदा म्हणा। छान छान। अच्छा, आता छान छान म्हणतात। बरं, मग पण गेल्या निवडणुकीत नवनीत राणा कसं काय पडल्या? मग आता काय ते त्यांचे असतात लीडर लोकांचे काही ना काही प्रॉब्लेम। मग येतात का निवडून यंदा रवी राणा? वा वा, येईलच यावेळेस, चान्स आहे त्यांचा। रवि राणा को पहचानते हैं? हाँ, पहचानते ना। इस साल अभी इस बार है चुनाव में वो, हाँ, चुनाव में है बोलते हैं। तो आएंगे जीत के या कैसा? आएंगे, क्यों नहीं आएंगे? वो उनकी वाइफ तो हार गई थी लेकिन लोकसभा में। अब इतना तो पता नहीं भाई, अपने को अपन ये राजनीति में अपने को समझते हैं नहीं। पहली बात तो मजदूर जी परेशान है। कौन आएगा इस बार? इस बार को बोलते नहीं आता, खराटे का दिख रहा मेरे को अभी चांस। खराटे का चांसेस दिख रहा है? क्यों? क्योंकि बीजेपी चलती नहीं अपने को, अच्छा, अपन बीजेपी को वोट देते नहीं। क्यों बीजेपी पसंद नहीं है? नहीं, क्यों पसंद नहीं है? कांग्रेस नहीं तो सेना, बस दोनों में से। कांग्रेस नहीं तो सेना में से। हाँ। अच्छा, तो रवि राणा का काम कैसा लगा आपको? गैस काम तो करा उसने, लेकिन कैसा है वो, उसके हाथों से भी उसने कुछ गलती करा, कुछ ऐसा करा। हालांकि उसको भी वोट देना है, लेकिन कैसा देखेंगे अब टाइम पर। यंदा येतील का रवी राणा निवडून? येतील का रवी राणा निवडून यंदा? 100%। पण ठाकरे गटाने आव्हान दिलंय, खराडेंनी आव्हान दिलंय, तुषार भारतीय विरोधात उभे राहणार आहेत। बराबर आहे, बघा
जरी शेजारी दुश्मन नसला तर तो शेजार काही कामाचा नाही. शेजारी दुश्मन हवा हे नक्की आहे. बरं, पण रवी राणांनी आणि नवनीत राणांनी आधी हिंदुत्ववादाचा मुद्दा लावून धरला होता. आता ते बहुजनांचे बहुचर्चित चेहरे म्हणून प्रचार करतायत. मला हे सांगा, आपण जो हिंदुस्थानमधले आहो, इंडियामधले आहो, और आपण हल्लीमध्ये कुठले आहो? अमरावती जिल्ह्यामधले आहो. काय तर आपला जिल्हा बघा ना. नवनीत राणा आणि रवी राणा जो बघून राहिले काय तर त्यांना जातीभेदचा बाब हे नाही आहे. काय समजा यंदा चित्र तुमच्याकडे बडनेरात? रवी राणा उभेत निवडणुकीत. आमचं त्याच्याच हा, तेच आहे. तेच आहेत. ओळखता का रवी राणांना? बिलकुल एकदम एकदम. रवी राणाले एक तर रवी राणा एक नंबर माणूस आहे. निवडणुकीला कधी उभे होते तुम्ही? मी झाले कम से कम 20 वर्ष झाले. 20 वर्षांपूर्वी उभे होते. हो मग काय पराभव झाला तेव्हा? हो, चांगले मतं बी चांगले भेटले होते मला खेड्यापाड्याचे. अच्छा हा, मतही चांगले. आता मी रवी राणालाच देतो मतं. अच्छा. हा, त्याचे लोक खोटे खोटे बुराया करते आणि तोच एक माणूस सत्य आहे आणि तोच सगळ्या ओळखीचा आहे. हे बाकीचे जितके आहे आमच्या एकही ओळखीचं नाही. पण त्यांची बायको तर पडली की गेल्या वेळी? पडली तर लोकांना खोट्या बुराया केल्या, काय बुरा छापल्या. हे म्हणलं ते म्हणलं ते म्हणलं. आता बी रवी राणाच्या खोटे खोटे बोलून राहिले हे छापून मोबाईल मध्ये. घर टॅक्स कमी करा म्हणा, लोणचे बिल कमी करा म्हणा. गरीबाकून भरणं झालं तर बरं, नाही तर काय अंधारात राहू काय त्याही ना. हा, निरोप देऊ. हो, द्या निरोप मला डायरेक्ट. नाही नाही नाही, हे आता चुपचाप आता इलेक्शन होऊ द्या पहिले. नाही आता कोणते काम? नाही नाही नाही, इलेक्शनचे काम आहे. 3,000 रुपये बिल पोटाला नाही खाला करून तिला बिल भरायला नाही, लागते. पण त्यांच्या तक्रारी आहेत ना काकू, त्यांच्या खूप तक्रारी आहेत. हो. नाही गोष्ट आहे का सांगून तुम्ही? द्या आता सध्या नाही, आता पहिले अरे, इलेक्शन तर होऊ काहीच नाही, तक्रारीचं काहीच गोष्ट नाही आहे. तक्रारचं इलेक्शन होऊ द्या पहिले, त्याच्याबद्दल काय काय बोलायचं सांगाल? मग? लोणचे बिल आणि घर टॅक्स म्हणा. लोकांना राहू देता घरात नाही का नाही राहू देत म्हणा. ही तक्रार आहे रवी राणांविषयी. मग तसं काय नाही आहे करणार? बाई. ते त्याच्यात जितकं येईन तुम्ही जितकं झाडसान तितकंच बिल येईल ना. बरं, मला सांगा की एवढे वर्ष झाले निवडणूक लढून आता पानाचा ठेला लावलाय होय? हे माझे नातू पोतू कल्ला करते. कोणी PSI आहे, अच्छा. कोणी चेक इन ऑफिसर TC आहे. सगळे सुखी आहे, शेती आहे, सर्व सुखी आहे मा इथं. मग विरंगुळा म्हणून काम करताय. तुमची- तुम्हाला पाहिलं म्हणजे करोडो रुपये कमावले. रवि राणा के बाजू से है क्या? अच्छा काम किया क्या? हाँ वोट करते हैं क्या? हाँ सब हाँ. नहीं हाँ वोट करें ना. वोट कैसा चल रहा है बडनेरा में अभी? बनने में तो अभी बता नहीं सकते क्या होता क्या नहीं करके आगे. अच्छा, विकास हुआ है क्या इधर? हाँ अभी चालू है बोलो. क्या क्या काम हुआ है? अब काम बोले तो अभी रोड फोड से काम है, बाकी तो कुछ काम हुई नहीं अभी. क्या होना चाहिए फिर? अब देखो मजदूरों को मजदूरी मिलने को ना, गरीबों को मतलब उनको रोजगारी मिलने को ना, पेट भर के खाने को ना बेचारों ने, राशन पानी सब बराबर मिलना चाहिए उनको. तो ये चुनाव होने के बाद कुछ बदलाव आएगा ऐसा लगता है? अब क्या मान बता नहीं सकते, बदलाव आता नहीं आता किसने देगा. खरी गोष्ट ती ती परिवर्तन होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेची सरकार, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे बनणार आहे. रवी राणाचे काहीच कामं नाही आहे. बेरोजगारांना रोजगार नाही आहे. पूर्ण जे पोलीस भरती आहे त्याचे हे होत आहे, कामं नाही आहे. फक्त काय थैल्या वाटणे आणि लोकांना आपल्या याच्यात गुंतवून ठेवणे आहे. रात्रीचे 11:30 वाजत आलेले आहेत आणि रवी राणा हे आपल्या सोबत आहेत. बडनेरा मतदारसंघातून रवी राणा पुन्हा एकदा मैदानात उतरतायत. खरं तर लोकसभेचा अनुभव गाठीशी आहे आणि आता विधानसभेला सामोरं जात आहे. कसं बघताय या दोन्ही निवडणुकाच्या अनुभवाकडे? लोकसभेचं चित्र वेगळं होतं. प्रचार केला पाहिजे, सत्यता मांडली पाहिजे, पण खोट्या प्रचाराला मतदाता बळी पडला नाही पाहिजे. लोकसभेमध्ये खोट्या प्रचाराला अनेक लोक बळी पडले, त्यामुळं अमरावती जिल्हा 15 वर्ष मागे गेला. नुकसान झालं जिल्ह्याचं. पण आता लोक खूप समजदार झाले आहे. मतदार राजा आता जागृत झालेला आहे की जे चूक लोकसभेत झाली, मला तरी वाटते की ती विधानसभेमध्ये होणार नाही. लोक कामावर, जनसंपर्कावर, लोकांसाठी धावणारा, लढणारा, शेतकऱ्यांसाठी लढणारा, शेतमजुरासाठी लढणारा
सर्वसामान्य जनतेमध्ये वावरणारा आणि विकास घेऊन चालणारा व्यक्तीलाच लोक आता प्राधान्य देतील. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आता खऱ्या अर्थानं मतदान होणार आहे. मात्र महायुतीचे आणि भाजपचे सगळे समर्थक कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे राहणार का? कारण भाजपमध्ये अनेकांमध्ये अस्वस्थता आहे, तुम्हाला आव्हान देण्याच्याही तयारीत अनेक जण आहेत. असं आहे, मी जनता जनार्दन ती माझी मायबाप आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी काम करतो, त्यांच्या आशीर्वादाने लढतो आणि मला जनतेवर फार जास्त विश्वास आहे. ज्या महायुतीमध्ये जेवढे घटक पक्ष आहे ते ताकदीनं माझ्यासोबत आहे. बंडखोरी होणार नाही असा विश्वास आहे. लोकसभेमध्ये बंडखोरी ज्यांनी केली ते अनेक लोक सुपाऱ्या घेऊन विधानसभेमध्ये सुद्धा बंडखोरी करतील. पण लोकांना माहिती आहे आता मताचं विभाजन हे लोक होऊ देणार नाही आहे. एका मताच्या विभाजनामध्ये चांगला खासदार आपण गमावलेला आहे. जे बंडखोरी करत आहे त्यांना माहीत आहे कोणाची सुपारी घेऊन रवी राणाच्या मताचं विभाजन करायचं. म्हणून मला असं वाटतं ते महायुतीमध्ये नाही आहे. सगळे महायुतीचे घटक माझ्यासोबत आहे. बंडखोर करणारे ते कटप्पाच्या भूमिकामध्ये खंजीर खुपसणारे आहे. तुमच्या संपूर्ण राजकीय करिअरला, कारकिर्दीला एक नवं वळण देणारी हनुमान चालीसा होती. हनुमान मागे आहेत. हनुमानजी यंदा आशीर्वाद देणार का विधानसभेत? हनुमानजी नेहमी सोबत आहे. बजरंगबलीचा आशीर्वाद आहे. हनुमानगडी अमरावतीमध्ये स्थापित झालेला आहे. 111 फुटाची मूर्तीचं काम चालू आहे. 90 फुटापेक्षा जास्त पूर्ण झालं आहे. आणि मला असं वाटते बजरंगबलीचं रूपच आहे संकटमोचन. आणि संकट जेव्हा जेव्हा येते तेव्हा बजरंगबली साथ देतात. संकट आलंय, जेही संकट असेल त्या संकटातून बाहेर पडू, कारण बजरंगबली सोबत आहे. सध्या अमरावतीमध्ये आणि बडनेरामध्ये काही और वातावरण आहे. उमेदवार ठिकठिकाणी मतदारांना भेटी देत फिरतायत आणि आता तुषार भारतीय हे जिलेबीच्या ठेल्यावर आहेत. जिलेबीच्या दुकानात ते जिलेबीचा आस्वाद घेत आहेत. तुषारजी, आत्ता जिलेबी खातायत, निवडणुकीनंतर पण मिठाई खाणार का? ही विजयाची जिलेबी आहे. बडनेरा मतदारसंघामध्ये 100% आम्ही विजयी होऊ. बरं, बडनेरात मात्र तिरंगी लढत दिसते. प्रीती बंड ह्या सुद्धा नाराज असल्याचं कळतंय. खराडेंचं आव्हान आहे, रवी राणा आहेत आणि तुम्ही मैदानात आहात. नाही, यामध्ये एका अर्थाने रवी राणा रेसमध्येच नाही. त्यांची तर वोट बँकच नाही शिल्लक राहिली. पण रवी भाऊ असे पोस्टर्स लागलेले आहेत बडनेरामध्ये. त्यांचं सवयच आहे, स्वतःच पोस्टर प्रिंट करायचे आणि लावायचे. ही लोकप्रियता आहे. रवी भाऊंच्या बद्दल एक म्हण आहे आमच्या इथे, शासकीय जमीन खाऊ आमचे रवी भाऊ. पण भाजप आणि महायुतीची शक्ती, त्यांची ताकद जर तुमच्या पाठीशी उभी राहिले नाही तर तुषार भारतीय मैदानात कसे लढणार? नाही, 100% राहणार आहे. त्यामुळे मी आश्वस्त आहे. भारतीय जनता पार्टी कदापिही भ्रष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या पाठीशी राहणार नाही. भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही माझ्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि अतिशय बिकट स्थितीत भाजप असताना आम्ही या पक्षाचं काम केलं आहे, त्यामुळे त्याच्याच पाठीशी बडनेरात हवा कुणाची आपण विचारतो आहोत बडनेरामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना. मला सांगा की आता निवडणुका तर जवळ आलेल्याच आहेत. तुमच्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तुमचा मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणात सुद्धा कायमच चर्चेत येणारा असतो, कारण तुमच्याकडच्या नेत्यांमुळे. मात्र इथल्या स्थानिकांना काय वाटतंय, विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत? मॅडम, बडनेरा मतदारसंघाचं जर आपण बघितलं, आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देतो मुळात यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या, आमच्या सर्वसामान्यांच्या प्रश्न हे विधानसभेत मांडले पाहिजे, ही आमची एक मतदाररूपी भावना असते. पण नेमकं मुळात इथे आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देतो यांचं काहीतरी वेगळंच चालते. कुठल्या तरी वेगळ्याच धार्मिक विषयात आम्हाला गुंतवतात आणि याच्यावरही मीडिया पण सुद्धा यांना त्याच गोष्टीत गुंतलेल्यासारखं तेच ते आम्हाला वारंवार आमच्यावर हॅमर केल्या जाते. पण मुळात आमचे प्रश्न काय, आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना मुंबईत जावं लागतं. आजची मॅडम कंडिशन अशी झालेली आहे की इथले अमरावती ही वृद्ध शहर म्हणून ओळखलं चाललेलं आहे. याचं कारण इथे रोजगार नाही आहे.
हा फक्त विकासाच्या नावावर भंकसपण आहे. शासनाच्या जमिनी लाटण्याचं काम फक्त रवी राणांनी केलं आहे. बाकी कुठलंही काम या रवी राणांनी या मतदारसंघात केलेलं नाही आहे. हे 15 वर्षात त्यांनी फक्त मतदारसंघात किराणा वाटण्याचं काम केलेलं आहे. एकही काम असं केलं नाही की मतदारसंघाचा विकास होईल म्हणून. इथून मुंबईत गेले, मुंबईत हनुमान चालीसा म्हटला, तिथून इकडे गेले, पूर्ण महाराष्ट्रात ह्या जे आहे ते धार्मिक राजकारण या ठिकाणी ते करत आहे. तर म्हणून यांचा पराभव ह्या विधानसभेत नक्की होईल. 23 नोव्हेंबरला ह्या मतदारसंघ आमदार बदलल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्रकारे यांनी 10-15 वर्षात राजकारण केलं आहे, धर्माचं राजकारण असो, पैशाचं राजकारण असो, यांनी राजकारणाचं व्यापारीकरण केलं आहे. तुम्ही लोकांना किराणा द्या, मतं घ्या, मग शासनाच्या जमिनी लाटा, त्यावर बिल्डर्सना द्या, पैसे कमवा, परत तो निवडणुकीत लावा, परत निवडणुका जिंका. आणि युवकांच्या हाती फक्त घंटा मिळाला आहे, बाकी काहीच नाही. एकंदरीतच अमरावती जिल्हा आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघ हा बहुचर्चित असणारा विधानसभा मतदारसंघ ठरतोय, तो म्हणजे इकडच्या स्थानिक नेत्यांच्या चेहऱ्यामुळे. मात्र या स्थानिक नेत्यांकडून युवकांना अपेक्षा आहेत की आता केवळ आश्वासन नको, केवळ किराणा किंवा इतर गोष्टींची खैरात नको, तर आम्हाला विकास हवाय, रोजगार हवाय. अमरावती बडनेराच्या निवडणुकीत आता रंगत यायला सुरुवात झालेली आहे. सुनील खराटे या ठाकरे गटाच्या उमेदवारांना आता आपले दंड थोपटलेले आहेत. सर, मैदानात उतरता आहात, मात्र निवडणूक रंगतदार होणारे बडनेराची, कारण कदाचित तिरंगी निवडणूक ही होईल. अनेक बंडखोर उमेदवार सुद्धा कदाचित मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. सोबतच प्रीती बंड या सुद्धा बंड पुकारतील का, असा प्रश्न आता विचारला जातोय. निश्चित नाही पुकारणार, कारण ज्या त्यांच्या धर्मपत्नी आहे म्हणजे आदरणीय आमचे संजय भाऊ बंड यांनी शिवसेनेचं वलय अमरावती जिल्ह्यात तयार केलं. लोकनेता म्हणून त्यांना उपाधी या जिल्ह्यात मिळाली. मला असं वाटते त्यांच्या अगोदर किंवा त्यांच्यानंतर शिवसेनेतून कोणालाही ही उपाधी मिळाली नाही. शिवसेनेत एवढं भरीव त्यांचं कार्य असताना त्यांचं जे एवढं मोठं नाव आहे या निमित्तानं कुठेही कमी होऊ नये याची दक्षता निश्चित त्या घेतील. आणि त्यांची उमेदवारी आज गेलेली आहे, त्यामुळे थोडंसं नर्वसनेस, थोडीशी नाराजी येत असते. कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव असतो, त्यांच्या भावनांना ऐकून घेण्याची त्या ठिकाणी गरज असते. हे सगळं करताना कुठंतरी एखादं विधान करावं लागतं. परंतु मला निश्चित त्याबद्दल खात्री आहे की आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं आणि सर्व ज्येष्ठ लोकांच्या मदतीनं मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची मनधरी करणे आणि त्या निश्चित आमच्या निवडणुकीत मुख्य प्रवाहात मुख्य त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून त्या येतील अशी मला 100% खात्री आहे. सुनीलजी, अमरावतीत काही पोस्टर्स बघायला मिळाले होते गेल्या काही दिवसांपूर्वी. हिंदू शेरनी ते आज मला पोस्टर्स बघायला मिळाले, ते बहुजनवादी बहुचर्चित चेहरा रवी भाऊ. कसं बघता याकडे? यांनी दिवसागणित गिरगिटसारखे रंग बदलणारे हे दोघं आहेत. हिंदू शेरणी आता मांजर झालेली आहे, ती कुठं दिसून नाही राहिली आहे. हिंदू कुठं आहे, शेरणी कुठे आहे, दोन्ही शब्दप्रयोग कुठंच दिसत नाही आहे. एकेकाळी हीच बाई ज्या मुस्लिमांचा आज कट्टरपणे तिरस्कार करताय, त्या मुस्लिमांच्या भरोश्यावरच त्यांनी सर्वात पहिल्यांदा विजय मिळवला होता. आज त्यांच्याच विरुद्ध कारस्थान करून भारतीय जनता पार्टीच्या गोदमध्ये जाऊन बसले. बडनेरा विधानसभा मतदारसंघातली निवडणूक नेमकी कशी ठरते हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याची उत्सुकता ही लागून राहिलेली आहे. सध्या प्रीती बंड आपल्या सोबत आहेत. प्रीतीताई, बडनेरा विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी होणार? नमस्कार. सगळ्यात पहिले तर सध्या तर आपण जे बघतोय की महाविकास आघाडी आणि जे इथले विद्यमान आमदार आहे त्यांची नावं आली आहेत. पण आता आम्ही 29 तारखेची वाट बघत आहे. त्या दिवशी आपल्याला कळेल कुठली लढत होईल ते. आता तर आम्ही सध्या काही बोलू नाही शकत. उद्धव ठाकरेंनी काही फोन केला, तुमच्याशी संवाद साधला? नाही, अजिबात नाही. पण जर मातोश्रीवरनं आदेश आला तर प्रीती बंड या बंड न करता मैदानात दिसतील का, आणि प्रीती बंड बंड करणार का असं विचारलं जाते सातत्यानं? मी अजून कुठलीच भूमिका घेतलेली नाही आहे. पण ज्या पद्धतीने माझ्याकडे पूर्ण बडनेरा मतदारसंघ, तुम्ही विचार करा, सातत्याने 3 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो एक भाग आहे तिथे आपले संचालक आहेत 4, त्याच्यानंतर खरेदी विक्री आहे, बँकेच्या व्हेरिएशन खूप, त्याच्यामुळे माझी नाळ जुळलेली आहे. स्थानिक जे ग्राउंड लेवलवरचे शिवसैनिक आहेत आणि ते लोक मला येऊन रोज भेटत आहे. म्हणजे
काल तर मला 1 मिनटं फुरसत नव्हती, त्याच्यामुळे सध्या तर मी काही डिसाईड नाही केलं आहे. पण ज्या पद्धतीने माझ्याकडे शिवसैनिक येत आहेत ते नक्कीच मला विचार करायला लावतील, काहीतरी पावित्र्य घ्यायला पाहिजे. लोकसभेनंतर विधानसभेत सुद्धा अमरावतीतल्या बडनेरात हे असेच रणगाडे आता सज्ज झालेले आहेत. सगळेजण रणांगणात आपापले रणगाडे घेऊन सज्ज झालेत, उतरलेले आहेत. मात्र या सगळ्यात कुणाचा रणगाडा टार्गेट हिट करणार आणि कुणाचा रणगाडा स्वतःच हिट होणार बघूयात. कॅमेरामन अशरफसह मनीष पाठक, झी मीडिया, बडनेरा. को पावर्ड बाय सिल्वर पंप्स एंड बुटर्स. नाम याद रखना, नेचुरल पेन रिलीफ पार्टनर रेली स्प्रे, ताकि आप जीते आपकी इंजुरीज नहीं.